चैत्रपालवी मारुती चितमपल्ली. मुंडनथोराईच्या जंगलात. मुंडनथोराईच्या जंगलात 1978 साल मार्च महिना. कर्नाटकातील बंदीपूर अभयारण्यातील गेल्या 11 आठवड्यांच्या मुक्कामानंतर आम्ही तामिळनाडूतील मुंडनथोराई अभयारण्याकडे प्रयाण केले. आम्ही एकूण 15 प्रशिक्षणार्थी होतो. त्यात जीवशास्त्राचे प्राध्यापक होते, वेगवेगळ्या संस्थांतून संशोधन करणारे अधिकारी होते, PhD साठी वन्यजीवशास्त्रावर संशोधन करणारे विद्यार्थी होते, माझ्यासारखा वनाधिकारीही होता. ही मंडळी भारतातील कुठल्या ना कुठल्या राज्यातून आली होती. म्हैसूरहून निघालेली बस बंदीपूरला थांबे. त्या बसमधून आम्ही कोइंबतूरकडे रवाना झालो. प्राध्यापक आणि शिक्षक डॉक्टर माधव गाडगीळ आमच्या पाठोपाठ जीपने येत होते. कोइंबतूरहून पुनश्च दुसरी बस पकडून तिरुनेलवेलीला पोहोचलो तेव्हा पहाट झाली होती. मुखमार्जन करून आम्हाला लगेच मुंडनथोराईला जाणारी बस लवकरच गाठायची होती. सकाळी सूर्योदयाला ती बस मुंडनथोराईला निघाली. तिरुनेलवेली गावाकडे जाताना पाहिले तर जिकडे तिकडे हिरवीगार भाताची खाचरे दिसत होती. शेताच्या बांधावर ताडीची उंच झाडे हरीने उभी होती. पाणी साचलेल्या खाचरात त्याची उणावलेली प्रतिबिंबे दिसत. शेतालगत जिकडे तिकडे देवबाभळीची माजलेली राने दिसत. त्या भागातच राहणाऱ्या माझ्या सोबत्याला देवबाभळीच्या रानाविषयी विचारले असता तो म्हणाला की या बाभळीचा उपयोग सरपणासाठी होतो. गाव संपले. रस्ता जंगलातून जाऊ लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुठे विरळ तर कुठे घनदाट जंगले दिसू लागली. 1 तासात नदी ओलांडून बस थांबली. आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो होतो. आम्ही आमचे सामान बसच्या टपावर खाली उतरवून घेतले. जवळच हाकेच्या अंतरावर नदीकाठी वनविश्रामगृह दिसत होते. आम्ही तिकडे प्रयाण केले. मार्च महिन्याचा मध्यवर्ती काळ म्हणजे उन्हाळा सुरू झालेला. विश्रामगृहाच्या व्हरांड्यात सामान ठेवून आजूबाजूला मी पाहिले. लाल कौलाच्या छपराचे वनविश्रामगृह 2 मजली होते. समोर नदी आहे. विश्रामगृहाच्या परिसरात विरळ जंगल असले तरी नदीपलीकडे घनदाट जंगल होते. विश्रामगृहाच्या मागच्या बाजूला आउटहाऊसच्या 2 इमारती होत्या. तिथल्या स्वयंपाकघरात आमच्या भोजनाची पूर्वतयारी चालू होती. सतत 2 दिवसांच्या प्रवासाने शरीर थकून गेले होते. होल्डॉल, पुस्तकांची पेटी आणि सुटकेस विश्रामगृहात ठेवली. सुटकेसमधून आवश्यक तेवढे आंघोळीसाठी कपडे काढून घेतले. नदीकाठी गेलो. नदीच्या प्रवाहात यथेच्छ डुंबलो. इथे नदीचे पात्र खडकाळ होते. खडक कपारीतून पाणी वाहत होते. पात्रात उघडा कातळ होता. त्यावर बसून विसावा घेत पोहत होतो. मध्येच काळाशार पाण्याचा डोह होता. त्यात मात्र उड्या घेऊन पोहता येत नव्हते. चोहोबाजूला सदाहरितपर्णी वृक्षांचे जंगल होते. भर दुपारी जरी उन्हे चपचप लागत होती तरी सूर्य मावळू लागताच थंडगार वारे वाहू लागले. रात्र झाल्यावर तर चक्क थंडी वाजू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळीच या अभयारण्याचे उपवन संरक्षक श्री मंगलराज जॉन्सन यांची भेट झाली. ते कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजमधील माझे सहाध्यायी. सुमारे 1.5 तपानंतर आमची पहिल्यांदा भेट होत होती. त्यांच्या शरीरातही खूप बदल झाला होता. मध्यम उंची, किंचित लठ्ठपणाकडे झुकलेले शरीर, सावळा वर्ण, ओठावर भरगच्च मिशा व त्याचे आकडे फिरविलेले. त्यांनी
मुंडनथोराई अभयारण्याविषयी माहिती सांगितली. हरितपर्णी वृक्षांच्या या जंगलात वाघ, बिबट, रानकुत्री तसेच सांबर, भेकर आणि चौशिंगा जातीची हरिणे आढळून येत असल्याचे सांगितले. परंतु अभयारण्य प्रसिद्ध आहे ते येथे आढळून येणाऱ्या सिंहमाकडांच्या कळपांमुळे. या सिंहमाकडांच्या कळपाचा अभ्यास बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संस्थेतील संशोधक रौफ अली हा तरुण गेल्या 2 वर्षापासून येथेच मुक्काम ठोकून करीत आहे. या सिंहमाकडाच्या कळपाचा मागोवा घेण्याची संधी आम्हाला मिळाली. दिलेल्या नकाशावरून जंगल ट्रेकिंग कसे करावे हे आमच्या शिक्षण कार्यक्रमाचा एक भाग होता. यासाठी आमची 5 गटात विभागणी करण्यात आली. माझ्या सोबतीला संशोधक नायर आणि प्रसाद होते. आमच्या तिघांच्या डोळ्यावर पट्टी बांधून डॉक्टर माधव गाडगीळ यांनी आम्हाला जीपमधून 15-20 किलोमीटरवर दाट अरण्यात आणून सोडले. डोळ्यावरची पट्टी काढली. आमच्या हातात नकाशा दिला. आम्ही कोठे आहोत ती जागा नकाशात दाखविली. दुसरे टोक नदीकाठचे विश्रामगृह. आम्हाला तेथे दुपारपर्यंत पोहोचायचे होते. आमच्याबरोबरच्या हॅवरसॅकमध्ये फांद्या व वेली छाटण्याकरता कोयता होता. पाण्याची बाटली व नोंदवही होती. नकाशावर मुख्य भौगोलिक वैशिष्ट्ये दाखवली होती. पर्वताच्या रांगा, अफाट पसरलेले हिरवेगार जंगल, त्यातून वाहणारे ओढे व नदी, वनमार्ग. नकाशावरून अंतर काढले. ते अंदाजे 20 किलोमीटर भरत होते. पर्वतातून खाली जंगलातून वाहणारी नदी निळ्या जाड रेषेने दाखविली होती. आम्हाला माहीत होते की जेथे आम्हाला पोहोचावयाचे आहे ते विश्रामगृह नदीकाठी आहे. परंतु अशा जंगलात भटकताना लगेच आपली वाट चुकते आणि भांबावलेल्या अवस्थेत तो वाट फुटेल तसे चालत राहतो. याकरता आम्ही तिघांनी एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी हा हूं अशी हाक मारीत आदिवासी जंगलातून जाताना आपल्या सोबत्याशी अशाच प्रकारे संपर्क ठेवतात. आमचे लक्ष होते नदीकिनारा. सदाहरित अरण्याविषयी मला एक भीतियुक्त आदर वाटतो. तेथील वृक्षांचे आकार, प्रकार आणि रंगांचे वैभव एकमेवाद्वितीय तर आहेच, परंतु ते अनुभवताना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. चैत्र महिन्याचे ते दिवस. तेथील वनसृष्टी फळाफुलांनी भरलेली होती. झाडांच्या छताछतातून पाखरांची किलबिल ऐकू येत होती. भुंगे आणि मधमाशांची गुणगुण कानी पडे. या झाडांची छते पानांची इतकी दाट असतात या झाडांची छते पानांनी इतकी दाट असतात की एखादा सिंह माकडाचा कळप त्यातून चरत चरत दूरवर निघून गेला तरी आमच्या ध्यानी येत नसे. आमचा मोर्चा नदीकिनारी चालला. हातातल्या कोयत्याने 2-4 समोरच्या फांद्या छाटल्या की पुढे सरकता येई. मी तर कित्येकदा अगदी खाली वाकून किंवा रांगत जात असे. जसे आम्ही अशा पाऊलवाटेने अरण्यात प्रवेश करू लागलो तसे अलिबाबाच्या गुहेत जात असल्याचा अनुभव घेत होतो. जिकडे तिकडे अंधुक हिरवा प्रकाश पसरलेला. मध्येच प्रकाशाचा कवडसा दिसे. झाडांच्या उंच घनदाट छताकडे पाहून दिवसाची कोणती वेळ आहे हे सांगता येत नसे, कारण या गर्द छतातून आभाळाचे दर्शनच होत नसे. परंतु आजूबाजूला पाहता येईल एवढा उजेड होता. आम्हाला एकमेकांना पाहता येई, परंतु थोड्या अंतरावर चालत असलेल्या सोबत्याची चाहूल लागत नसे. जंगलातील नाद प्रतिमा अद्भुत असतात. दूर गेलेल्या सोबत्याला हाक मारण्यापेक्षा खुणा करून संवाद साधता येई. समोर पाहावे तर जिकडे तिकडे अंगठ्या एवढ्या जाड झुडपापासून ते खांबा एवढ्या
उंच वृक्षांचे बुंधे विखुरलेले दिसत. वाटते की हिरवे छत असलेले एखादे विस्तीर्ण सभागृह तर पाहत नाही. अशा सदाहरित वृक्षांच्या अरण्यात जमिनीवर झुडपे क्वचितच असतात. कित्येक वेळा जमीन अगदी स्वच्छ असे. कुठेही पालापाचोळा साचलेला दिसत नव्हता. वर पाहिले तर आकाशाचे दर्शन होत असे. लहान मोठ्या साऱ्या झाडांना, वरच्या छतांना फांद्या पाने आलेली. मधल्या स्तरावर असणाऱ्या झाडांना पुन्हा छत, त्यामुळे अगदी वरच्या छतांचे अजिबात दर्शन होत नसे. अधूनमधून हिरव्यागार रुंद पानांच्या वेली लोंबताना दिसत. या वेलींच्या समूहाकडे पाहिल्यावर वाटे की त्यांनी या लहान मोठ्या झाडांना एकत्रित बांधून ठेवले आहे. या वेलीच्या पानांचा विस्तार मोठ्या झाडांना घेरल्यामुळे वरचे छत आणखी घनदाट दिसत होते. या अरण्यातील एक भूखंड दुसऱ्या भूखंडासारखा दिसत असे. तिथली वनस्पती सृष्टीची विविधता पाहून तर मी थक्क झालो. मोठमोठ्या वृक्षांच्या मुळ्यांच्या वेटोळ्यामुळे तेथे अनेक प्रकारची काष्ठशिल्पे आमच्यासमोर दिसत. एकेका वृक्षांच्या चारी दिशेने पंख फुटावेत तशा आधारमुळ्या दिसत. त्यांची लांबी रुंदी देखील आश्चर्य वाटावे इतकी. या अरण्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की ठिकठिकाणी आम्हाला मोकळी गोलाकार जागा दिसे. तिथे वनस्पतीचा अभाव असतो. या स्थळाला चोहोबाजूंनी घनदाट अरण्य. या ठिकाणी उभे राहिले की एखाद्या पोकळीत उभे राहिल्यासारखे वाटे. आजूबाजूच्या हिरव्यागार पानांवरून सूर्यप्रकाश परावर्तित झालेला. नाना प्रकारची रंगीबिरंगी फुलपाखरे बागडताना दिसत. पाखरांची किलबिल ऐकू येई. निळे जांभळे आकाश दिसे. जिकडे पाहावे तिकडे झाडावर नेचे, शेवाळ, आंबरे या वनस्पतींची समृद्धी होती. मात्र एक गोष्ट खरी की सदाहरित पर्णी वृक्षांच्या अरण्या इतके सुंदर सृष्टीत काहीच नसावे. 3-4 किलोमीटर अंतर चालून देखील आमचा पुढे जाण्याचा उत्साह किंचितही कमी झाला नव्हता. दुरून आम्हाला खंड्या पक्षाची किलकिली ऐकू आली. आम्ही ओळखले की नदी किनारा जवळ आला आहे. काही अंतर चालून गेल्यावर नदीचे दर्शन झाले. नदी किनारा दिसल्यामुळे जवळजवळ 50% आमची ट्रेकिंगची समस्या सुटली होती. आम्ही ठरविले की आता नदीचे पात्र आणि त्या काठचे जंगल सोडावयाचे नाही. नदीच्या दोन्ही काठावर घनदाट अरण्य होते. लेख समाप्त.